हा आहे हरेश राठोड, महाभारतातल्या दानशूर कर्णाचा आधुनिक अवतार। त्या कर्णानं आपली कवच कुंडल दान केली आणि हरेशनं आपल्या ताटातला घास। गोवंडीतल्या छोट्याशा खोलीत आई आणि आपल्या 3 भावांसोबत तो राहतो। पडेल ते काम करून महिन्याला कसेबसे 3000 रुपये त्याच्या हाती येतात। त्यात 5 जणांचं पोट भरावं लागतं। अशा हातातोंडाच्या लढाईतही त्यानं 1000 रुपयांचं दान केलंय। झी 24 तासच्या संघर्षाला हवी साथ या मोहिमेत त्याचं 1000चं हे दान लाख मोलाचं आहेच, पण त्यापेक्षा अनमोल आहे ती हरेशची दानत। झी 24 तासचा कार्यक्रम आहे जो संघर्षाला हवी साथ गेल्या 2 वर्षापासून बघत होतो आणि माझ्या मनात विचार आला, कारण मी 10वी मी कशी पास केली मलाही माहिती आहे। मी हॉटेलमध्ये काम करून एखादं घर चालवत होतो आणि आता कामही करतोय। रात्र विद्यालयात शिकलेल्या हरेशला 12वीच्या परीक्षेत फक्त 500 रुपये कमी पडले होते, म्हणून त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं। तशी वेळ कोणावरही येऊ नये हीच हरेशची भावना आहे। काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे शिक्षण अर्धवट राहिलं, तर घरामध्ये फक्त आई कमवणारी तिच्या एकट्या अंगावर टाकून मला ते अजिबात आवडलं नाही, म्हणून मी ते सगळं सोडून आता मी तिला घरा चालवण्यासाठी थोडा हातभार लावतो। 10वीतल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या ऐकून हरेशलाही दान द्यावंसं वाटलं। हरेश सारखे दानी करणारे तोपर्यंत दातृत्वाच्या बाबतीत महाराष्ट्र श्रीमंतच राहणार, कारण दान करण्यासाठी धनानं नाही तर मनानं श्रीमंत असावं लागतं। हरेश राठोडच्या या दातृत्वाला झी 24 तासचा सलाम। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।